विकास कामांना गती देण्यासाठी पत्रकारांचे योगदान. जंगम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. विकास कामात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. जिल्हा परिषद मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जंगम बोलत होते. यावेळी यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, मनीषा वाकडे आणि पत्रकार आदी उपस्थित होते. धोरणात्मक कामासाठी पुढे राहू. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास या एकच ध्येयासाठी आपण सर्वजण मिळून काम करीत आहोत. लोकांना चांगल्या सुविधा मिळवाव्यात, ज्या गोरगरीब जनतेपर्यंत सुविधा पोहोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत माहिती देण्याचे काम पत्रकार करतात. विकासाला दिशा देण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे. धोरणात्मक कामासाठी आपण पुढे राहू, असेही CEO कुलदीप जंगम यांनी सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व पत्रकार अविनाश गोडसे, पत्रकार गणेश भालेराव, सधीर डोळे, विश्वनाथ बिराजदार, अशोक ढोणे, शेखर गोतसुर्वे, अविनाश गोडसे, शिवाजी सावंत, गौतम गायकवाड, राजकुमार सारोळे, इस्माईल हुपळे, चंदन बोल्लू, सचिन जाधव, अमोल साळुंके, इरफान सगरी, सुदर्शन तेलंगी, गिरमल गुरव, श्रीशैल चिंचोळकर, अप्पा बनसोडे, मुन्ना शेख, रतन डोळे, पुजारी पत्रकार अल्ताफ शेख, युनुस शेख, प्रशांत कटारे, मनोज भालेराव, गौतम गायकवाड, संतोष धोत्रे, विजयानंद उघडे, रतन अप्पा बनसोडे, संदीप सर, शिवाजी सावंत तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे संपादक किंवा त्यांचे जिल्हा परिषद बीट करणारे सर्व वर्तमान पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करायचं. सन्मान्य आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी यानिमित्त आपण सर्वजण एकत्र केले आहोत. या कार्यक्रमानिमित्त सन्मान्य आदरणीय कुलदीप जंगम साहेब यांचा आपण मनापासून या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहे. त्याबद्दल आदरणीय
दोन्ही अभिनेश मांजरेकर आता तर थोडंसं असंच आपण हातात हात घालून काही चुकत असेल तर वेळीच निदर्शनास आणून द्या. काही पॉझिटिव्ह करायची आपली काही संकल्पना असतील तर त्याही निदर्शनास आणून द्या, जेणेकरून आपली जिल्हा परिषद राज्यात तशी चांगली जिल्हा परिषद गणली जाईल. ऑलरेडी गणलीच जाते, पण अजून काही सुधारणा करण्याचा वाव असेल तर तुमचं सहकार्याने ते आपण पूर्ण करू. एवढंच बोलतो. परत एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर माझ्या सर्व पत्रकार बंधूंना अभिनंदन. यापूर्वी आता सर्वांनी सर्वशब्द सांगून ठेवले, काय काही राहिले नाही. मी 2 शब्द फक्त एवढं सांगतो की जसं माझ्या आधी पत्रकार बंधूंनी सांगितलं की आपण सर्वांनी एकच मुद्द्यांसाठी किंवा एकच डेस्टिनेशन आहे आपला की लोकांचा विकास. आम्ही एक पदावर आहोत, अधिकारी आहेत, आम्हाला रूल्स वगैरे असतात, त्यामुळे आम्ही एक साईडला काम करतो, तुम्ही तुमच्या फील्डमधून काम करता. शेवटी आपले दोघांचंच एकच इंटेन्शन आहे की लोकांपर्यंत सगळे सुविधा व्यवस्थितरित्या पोहोचावा आणि जे गोरगरीब आहे, ज्यांना काहीच मदत मिळू शकत नाही किंवा कधी कधी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचं जे काही अडी अडचणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचावं, त्याच्यासाठी आपण काम करतात. आणखी लोकप्रतिनिधीपर्यंत पण जे धोरणात्मक विषय वगैरे येते सुद्धा त्यांच्या समोर मांडणे, हे सर्व काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करतात. फक्त एक विषय मला सांगायचं, आपण असं आहे की तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही, आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही, आणि आपण एकत्र पण येऊ शकत. राहायच्या 2 पट्ट्या जास्त लांब गेला तर ट्रेन थांबून जाते, जास्त जवळ पण येऊ शकत नाही, जास्त जवळ आला तरी पण ट्रेन थांबतात. आता 2 पट्ट्यासारखं आहे, ते एक इक्वल डिस्टन्स मेंटेन करायचं आणि सोबत आहे, तेव्हाच आपले ट्रेन पुढे जातात. त्यामुळे माझं एवढंच विनंती आहे की सर्वांनी जे काही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल किंवा फीडबॅक असेल ते आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या आणि वेळेवर पोहोचवा, जेणेकरून आम्ही पण आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करू शकतात. आणि नवीन काही कधी कधी आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत पण आमच्याकडे माहिती पोहोचत नाही, ते माहिती पण आपण वेळेवर देतात, त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना. फक्त असेच आपण 1-2 ड्रायव्हिंग पट्ट्यासारखा हे जर आपण डोक्यात ठेवला, मग आपण सोबत जाऊन आपल्या गाडी ज्या विकासाच्या गाडी
ते पुढे घेऊन जायचं हेच उद्देश आहे आणि हेच अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांकडून. धन्यवाद. जोडलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझी बीडमध्ये कार्यरत असताना अनेक अडचणी पत्रकारांना येत असतात. त्या अडचणी वेळोवेळी सोडवण्याचे काम मला फक्त तिथे एवढंच नमूद करायचं आहे. आदरणीय जनरल साहेबांचं जितकं कौतुक करेल तितकं कमी आहे. अगदी कमी कालावधीमध्ये ज्या वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने जे निवेदन दिले त्या निवेदनावरती तुम्ही पूर्ण सहमती मंजुरी दिली. आताच आमचे सहकारी प्रमुखजीने सांगितलं की सर्वसाधारण सभेमध्ये जो ठराव झालेला होता पत्रकार पुरस्कारांचा ते अखंडित राहणं सदैव राहावं अशी सर्व पत्रकारांची भावना आहे. नुकताच या संदर्भात मी आदरणीय पाटील साहेब गोविंद साहेब सुबोध साहेबांशी यांच्याशी चर्चा करून आपण सर्वांनी संमती दर्शवली आहे. लवकरात लवकर आपला मोठा पुरस्कार सोहळा आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. आणि यासोबत एक नवीन उपक्रम शिवसाहेबांनी हाती घेतलेला अभ्यास दौऱ्याचा पत्रकारांचा तोही निर्णय सकारात्मक झाल्याचं दिसतं. त्यामुळं सर्व जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या वतीनं मी आदरणीय शिवसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि पत्रकार दिनानिमित्त तुम्ही यथोचित सन्मान आमचा पत्रकारांचा केला त्याबद्दलही सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आमच्यासाठी, आमच्या सन्मानासाठी, आमच्या ओळखीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण जो सन्मान केला हा निश्चित तो त्या क्षेत्राचा सन्मान आहे. आणि जी जबाबदारी, जी नैतिकता, जी या क्षेत्राचं कर्तव्य आहे ते आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितपणे पार पाडू. आणि सर हे क्षेत्र एवढं चांगलं आहे की मला माझ्या ऑफिसचा विषय जर अध्यात्म असेल तर ऑफिस मला माझ्या खर्चाकडनं पुढं पाठवतंय. आषाढी वारी कव्हर करण्यासाठी पाठवतंय. मला जर राजकीय इंटरेस्ट असेल तर माझं ऑफिस मला निवडणुकीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात पाठवतंय. तर पूर्ण माणसाला समृद्ध घडवणारं, समृद्ध व्यक्तिमत्व तयार करणारं हे क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. हा सन्मान त्या क्षेत्राचा आहे. तर आपल्यातली जी देवाणघेवाण असेल, मैत्रीचं नातं असेल हे यापुढीलही काळात असंच कायम राहावं. या निमित्तानं मी सर एक फक्त विनंती करतो की ज्यावेळेस आपली ही होती सर्वसाधारण सभा म्हणजे ज्यावेळेस लोकप्रतिनिधी या ठिकाणी कार्यरत होते तर जीबीनं केलेला ठराव आहे की जिल्हा परिषदेच्या वतीने पत्रकारांना दरवर्षी पत्रकार दिनादिवशी आपण पुरस्कार द्यायचे. पुरस्कार हे मागून घेतला असता याचं मला 100% भान आहे. पण तरी सुद्धा ती जी प्रथा परंपरा आहे ती मधल्या काही काळामध्ये खंड झाली, ती परत सुरू झाली, परत बंद झाली. तर आपण या निमित्ताने एकत्रित आलोय तर ती परंपरा आपण सुरू करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. तसेच त्यांचे संपादक किंवा त्यांचे जिल्हा परिषद बीट करणारे सर्व वर्तमान पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करायचं. सन्मान्य आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी यानिमित्त आपण सर्वांनी एकत्र केलं. या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय आदरणीय कुलदीप जंगम साहेब यांचा आपण मनापासून या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिले त्याबद्दल आदरणीय